Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study the exemption under Section 54F of the Income Tax Act. This is the second last lecture of this particular topic, and in this lecture, first we are going to study what is Section 54F, that is what are the exemptions under Section 54F, and after that we are going to study the examples on the exemptions from Section 54F. आजच्या या लेक्चरमध्ये आपण एक्झाम्शन अंडर सेक्शन 54F च्या अंतर्गतचे एक्झाम्पल्स पाहणार आहोत. सुरुवातीला सेक्शन 54F काय आहे, हा कोणत्या लॉंग टर्म कॅपिटल गेनसाठी आहे, त्यामध्ये लॉंग टर्म कॅपिटल गेनवरती एक्झाम्शन कसं कॅल्क्युलेट केलं जातं, त्याचे नियम काय, हे आपण सुरुवातीला पाहणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू स्टडी व्हॉट इज द सेक्शन 54F. After that, we will study why, for which assets this section is applicable and how the exemption amount is calculated. What are the different rules for calculating exemption under this particular section? This is the theoretical part that we are going to study in the first part of this particular lecture. After this, we are going to see the two examples on the computation of long-term capital gain. आपला जो टॉपिक आहे, टॉपिकचं नाव लॉंग टर्म कॅपिटल गेन आहे. व्हॉट इज लॉंग टर्म कॅपिटल गेन? लॉंग टर्म कॅपिटल गेन मीन्स द गेन दॅट इज द प्रॉफिट अरायझिंग फ्रॉम सेल ऑफ ए लॉंग टर्म कॅपिटल असेट. एखादी लॉंग टर्म कॅपिटल असेट. मग प्रश्न येतो की व्हॉट इज द मिनिंग ऑफ लॉंग टर्म कॅपिटल असेट? कोणत्या असेटला लॉंग टर्म असं म्हटलं जातं? तर इफ एनी असेट इज हेल्ड for a period more than 3 years, then it is called as a long term capital asset. कोणतीही एखादी असेट जर 3 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी आपल्याकडे असेल, 3 वर्षापेक्षा जास्त, तर त्या असेटला लॉंग टर्म कॅपिटल असेट असं म्हटलं जातं. अँड व्हेन सच लॉंग टर्म असेट इज सोल्ड, इफ इट रिझल्ट्स इन अ प्रॉफिट, देन दॅट प्रॉफिट इज कॉल्ड एज अ लॉंग टर्म कॅपिटल गेन. Okay, in this particular topic we have studied the theoretical part relating to long term capital gain. We studied how to compute the long term capital gain, and in the previous lecture we started with the computation of taxable long term capital gain. आपला हा जो टॉपिक आहे लॉंग टर्म कॅपिटल गेन, याशी रिलेटेड जो थेरॉटिकल पार्ट आहे, म्हणजे कॅपिटल असेट म्हणजे काय, कोणत्या असेटला लॉंग टर्म कॅपिटल असेट म्हटलं जातं, कॅपिटल गेन म्हणजे काय, लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हणजे काय, त्याचा फॉर्मॅट, हा सर्व थेरॉटिकल पार्ट आपण या टॉपिकमध्ये कव्हर केलेला आहे. त्याच्यानंतर आपण लॉंग टर्म कॅपिटल गेन कॅल्क्युलेट कसा केला जातो याचे 5 ते 6 एक्झाम्पल देखील पाहिलेले आहेत. आणि पाठीमागच्या लेक्चरमधील एक्झाम्पलपासून आपण टॅक्सेबल लॉंग टर्म कॅपिटल गेन कसा कॅल्क्युलेट केला जातो त्याचे एक्झाम्पल देखील पाहिलेले आहेत. ओके, नाव लेट स्टार्ट विथ द व्हॉट वी आर गोइंग टू स्टडी इन दिस पर्टिक्युलर लेक्चर. ओके, आता आपण या लेक्चरमध्ये काय शिकणार आहोत, तर इन दिस पर्टिक्युलर लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी द डिडक्शन दॅट इज एक्झम्पशन फ्रॉम कॅपिटल गेन on transfer of any capital asset other than residential house property. या लेक्चरमध्ये आपण हाऊस प्रॉपर्टी सोडून इतर कोणतीही असेट ट्रान्सफर केली असेल, हाऊस प्रॉपर्टी सोडून, रेसिडेन्शियल हाऊस सोडून इतर कोणतीही लॉंग टर्म असेट विकली असेल आणि जर आपल्याला फायदा झाला असेल, तर त्या फायद्यामधून आपल्याला जे डिडक्शन मिळते किंवा जे एक्झम्पशन मिळतं ते आपण बघणार आहोत अंडर सेक्शन 54F. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण सेक्शन पाहिला, तो सेक्शन 54 होता. तो कशासाठी ॲप्लिकेबल होता? सेक्शन 54 इज ॲप्लिकेबल ऑन द एक्झम्पशन फ्रॉम लॉंग टर्म कॅपिटल गेन ऑफ ए रेसिडेन्शियल हाऊस. रेसिडेन्शियल हाऊससाठी आपण नियम पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिला सेक्शन 54चा. आता हा जो सेक्शन आहे सेक्शन 54F, हा कोणत्या असेटसाठी आहे? धिस सेक्शन इज फॉर द असेट्स, फॉर द लॉंग टर्म कॅपिटल असेट्स अदर दॅन रेसिडेन्शियल हाऊस प्रॉपर्टी. रेसिडेन्शियल हाऊस प्रॉपर्टी सोडून बाकीच्या ज्या काही असेट्स आहेत त्या असेटसाठीचा हा सेक्शन आहे, सेक्शन 54F.
ओके, म्हणजे हाऊस प्रॉपर्टी सोडून इतर कोणती एखादी असेट जर विकली आहे, हाऊस प्रॉपर्टी सोडून आणि इतर असेट विकून जर फायदा झाला असेल तर तो जो काय आपल्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन होतो त्यातून काय एक्झम्पशन्स मिळतात अँड दीज एक्झम्पशन्स आर गिवन इन सेक्शन 54F. ओके, आता या सेक्शनमध्ये नवीन गोष्ट काय आहे तर यामध्ये जे इन्व्हेस्टमेंट केली जाते, एक्झम्पशन मिळण्यासाठी जी इन्व्हेस्टमेंट केली जाते तेवढं आपल्याला एक्झम्पशन मिळत नाही. तर एक्झम्पशन कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आता हे एक्झम्पशन मिळवण्यासाठी कंडिशन्स काय आहेत बघा. देअर आर सर्टन कंडिशन्स टू गेट धिस एक्झम्पशन. द फर्स्ट कंडिशन इज an individual must have transferred means sold a long term capital asset other than a residential house property. पहिली कंडिशन सांगितली की इंडिव्हिज्युअल व्यक्तीनं काय ट्रान्सफर केलेलं असावं, लॉंग टर्म कॅपिटल असेट अदर दॅन रेसिडेन्शियल हाऊस प्रॉपर्टी. घर सोडून इतर कोणतीही लॉंग टर्म कॅपिटल असेट ट्रान्सफर केली असली पाहिजे, विकली असली पाहिजे. घर सोडून इतर कोणतीही लॉंग टर्म असेट ही विकली असली पाहिजे. दिस इज कंडिशन नंबर 1. Then the second condition is an individual must acquire means purchase one residential house within the prescribed time limit. आता याचा अर्थ काय होतो की आफ्टर सेलिंग द लॉंग टर्म कॅपिटल असेट जनरली द इंडिव्हिज्युअल विल गेट द प्रॉफिट, विल गेट द कॅपिटल गेन. फ्रॉम सच कॅपिटल गेन न्यू रेसिडेन्शियल हाऊस शुड बी परचेस्ड विदिन द टाइम लिमिट गिव्हन. ओके, जो काय फायदा झालेला आहे लॉंग टर्म कॅपिटल असेट विकून जो काय फायदा झालेला आहे तो फायदा काय करावा तर नवीन एखादी रेसिडेन्शियल हाऊस ॲक्वायर करण्यासाठी तो इन्व्हेस्ट करावा आणि टाईम लिमिटमध्ये. म्हणजे यांनी स्पेसिफिकली सांगितलेलं आहे की एक्झम्पशन मिळवण्यासाठी हा त्यांनी पहिला पर्याय दिला आहे आणि पर्याय काय आहे तर इन्व्हेस्टमेंट इन न्यू रेसिडेन्शियल हाऊस. ओके, नवीन एका हाऊस प्रॉपर्टीमध्ये तो प्रॉफिट इन्व्हेस्ट करावा विदिन अ गिवन टाईम लिमिट. आता टाईम लिमिट किती आहे ते पुढं आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे नवीन घर खरेदी करावं आणि हे जे नवीन घर आहे त्यांनी पुढची कंडिशन सांगितले बघा. कंडिशन नंबर 3, सच न्यू हाऊस शुड बी सिच्युएटेड इन इंडिया. ओके, तुम्हाला तुमची लॉंग टर्म कॅपिटल असेट विकून फायदा झालेला आहे, त्या फायद्यातून तुम्ही नवीन रेसिडेन्शियल हाऊस खरेदी करावं अँड दॅट हाऊस शुड बी सिच्युएटेड इन इंडिया. दिस इज द थर्ड कंडिशन. फोर्थ कंडिशन काय, घर खरेदी करायला सांगितलंय परंतु त्यासाठी नियम आहे की फोर्थ, असेसी डज नॉट ओन मोर दॅन वन रेसिडेन्शियल हाऊस प्रॉपर्टी ऑन द डेट ऑफ ट्रान्सफर. ज्या दिवशी तुम्ही ती असेट विकली त्या दिवशी, ज्या डेटला, ज्या तारखेला तुम्ही असेट विकलेली आहे त्या तारखेला त्या मालकाकडं, त्या ओनरकडे एकापेक्षा जास्त घरं नसावी, तो मग त्याचा मालक नसावा. द ओनर or the person who has transferred the capital asset should not own more than one house property on the date of sale of asset. आपण ज्या तारखेला असेट विकलेली आहे त्या तारखेला त्या व्यक्तीच्या नावानं, त्या व्यक्तीच्या मालकीची एकापेक्षा जास्त घरं नसावी. म्हणजे मॅक्सिमम एक घर असलं तरी चालेल किंवा घर नसलं तरी चालेल, परंतु एकापेक्षा जास्त हाऊसेस नसावे हा देखील एक नियम आहे. ओके, जर एखाद्या व्यक्तीच्या नावावरती एकापेक्षा जास्त घरं असतील तर त्याला हे एक्झम्पशन मिळू शकणार नाही. फॉर गेटिंग द एक्झम्पशन दॅट पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल शुड नॉट ओन मोर दॅन वन रेसिडेन्शियल हाऊस ऑन द डेट ऑफ सेल. ओके, ज्या तारखेला ती ॲसेट विकलेली आहे त्या तारखेला त्या व्यक्तीच्या नावावरती एकापेक्षा जास्त घरं नसावी, तो एकापेक्षा जास्त घरांचा मालक नसावा. दिस इज फोर्थ कंडिशन. अँड फिफ्थ कंडिशन इज असेसी डज नॉट परचेस, ओके, विदिन 2 years और कन्स्ट्रक्ट विदिन 3 years ऑफ डेट ऑफ ओरिजिनल ट्रान्सफर एनी अदर रेसिडेन्शियल हाऊस. त्याच्यानंतर ओके लगेच 2 वर्षामध्ये किंवा 3 वर्षामध्ये नवीन कुठलं रेसिडेन्शियल हाऊस कन्स्ट्रक्ट करू नये. एकच खरेदी करावं हा नियम आहे, तो आपल्याला जास्त लागू होत नाही. आपल्याला एकच हाऊस प्रॉपर्टी परचेस केली किंवा कन्स्ट्रक्ट केली ते दिलं जातं. आता आपल्याला जुनी असेट विकून फायदा झालेला आहे, तो फायदा
त्या फायद्यातून एक्झम्पशन मिळवण्यासाठी आपल्याला एक ऑप्शन सांगितलं आहे की आपण नवीन हाऊस प्रॉपर्टी ॲक्वायर करावी, रेसिडेन्शियल हाऊस ॲक्वायर करावं. ते किती दिवसात केलं पाहिजे? तर परचेस करायचं असेल, जर आपण घर खरेदी करणार असू तर त्याला कालावधी आहे विदिन अ पिरियड ऑफ 1 इयर बिफोर. ओके, अगोदरचं 1 वर्ष किंवा ऑर आफ्टर 2 इयर्स फ्रॉम द डेट ऑफ ट्रान्सफर ऑफ असेट. आपण ज्या दिवशी असेट विकली त्याच्या अगोदरचं 1 वर्ष किंवा त्याच्या पुढची 2 वर्ष असा एकूण 3 वर्षाचा कालावधी आहे. ज्या तारखेला आपण असेट विकली त्याच्या पाठीमागे 1 वर्ष किंवा त्याच्या पुढे 2 वर्ष असा हा एकूण 3 वर्षाचा कालावधी दिलेला आहे. या 3 वर्षामध्ये नवीन हाऊस प्रॉपर्टी जी आहे, रेसिडेन्शियल हाऊस आहे, ते परचेस केलं पाहिजे. त्यासाठी हे 3 वर्ष, पाठीमागचं 1 आणि पुढची 2 वर्ष हे परचेस करण्याच्या बाबतीमध्ये. तसं कन्स्ट्रक्शनसाठी नियम काय? जर आपण नवीन घर कन्स्ट्रक्ट करणार असू, बांधकाम करणार असू, तर ते किती दिवसात करावं? विदिन अ पिरियड ऑफ 3 इयर्स फ्रॉम द डेट ऑफ ट्रान्सफर. असेट विकल्यापासून पुढे 3 वर्षाच्या आत आपण ते कन्स्ट्रक्शन पूर्ण केलं पाहिजे. ओके, हा टाईम लिमिट आहे. ओके, आणि आपल्याला पहिला पर्याय सांगितला आहे की कॅपिटल गेन जो आहे तो आपण नवीन हाऊस प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करावा, हा एक पर्याय. किंवा दुसरा एक पर्याय अजून नेहमीचा कॉमन, तो म्हणजे ते पैसे आपण कॅपिटल गेन अकाउंट स्कीममध्ये इन्व्हेस्ट करावे आणि त्याप्रमाणे ते वापरावे. ओके, दीज आर द 2 अल्टरनेटिव्स available under section 54F for getting the exemption from the long-term capital gain on transfer of any capital asset other than residential house. रेसिडेन्शियल हाऊस सोडून इतर कोणतीही लॉंग टर्म कॅपिटल असेट आहे ती विकली आणि त्यातून फायदा झाला आहे, फक्त हा नियम कशाला लागू होत नाही? रेसिडेन्शियल हाऊससाठी नाही. रेसिडेन्शियल हाऊस सोडून इतर कोणती असेट विकून जर फायदा झाला तर त्या फायद्यातून एक्झम्पशन मिळवायचं असेल तर हे 2 पर्याय आहेत. एक म्हणजे आपण नवीन हाऊस प्रॉपर्टी, नवीन रेसिडेन्शियल हाऊस खरेदी करायचं किंवा कॅपिटल गेन स्कीममध्ये पैसे गुंतवायचे, हे 2 पर्याय. परंतु इन्व्हेस्टमेंट नवीन हाऊस प्रॉपर्टीमध्ये केली, नवीन हाऊस प्रॉपर्टीमध्ये, तर डिडक्शन किती मिळतं त्याच्यासाठी मात्र आता फॉर्म्युला आहे. बघा, अमाऊंट ऑफ डिडक्शन किती मिळू शकतं, एक्झम्पशन किती मिळू शकतं? तर मिनिमम ऑफ द फॉलोइंग 2 अमाऊंट कॅल्क्युलेट कराव्या लागतात. एक अमाऊंट असते कॅपिटल गेनची, आपल्याला जेवढा फायदा झालेला आहे, आपण एक जुनी कॅपिटल असेट विकून जेवढा फायदा झालेला आहे एकतर तेवढ्याचं आपल्याला एक्झम्पशन मिळेल, किंवा हा दुसरा फॉर्म्युला आहे तोच वापरावा लागतो. काय? इन्व्हेस्टमेंट इन द न्यू असेट. आपण नवीन असेट किती रुपयाची खरेदी केली, नवीन असेटमध्ये किती रुपये गुंतवले, ती अमाऊंट घ्या, त्याला गुणिले कॅपिटल गेन किती झाले तो आपण कॅल्क्युलेट केलेला असतो आणि भागिले नेट सेल्स कन्सिडरेशन. हा फॉर्म्युला वापरून किती अमाऊंट येते तेवढाच आपल्याला एक्झम्पशन मिळू शकतं. एकतर एवढं एक्झम्पशन किंवा कॅपिटल गेन आहे तेवढं एक्झम्पशन, ह्या दोन्हीपैकी मिनिमम जी लहान अमाऊंट असेल तेवढं आपल्याला एक्झम्पशन मिळतं. आणि नॉर्मली हा जो फॉर्म्युला दिलेला आहे, फॉर्म्युला काय? इन्व्हेस्टमेंट इन न्यू असेट. आपण नवीन असेट किती रुपयाची खरेदी केली त्याला गुणिले कॅपिटल गेन, आपल्याला असेट विकून फायदा किती झाला आहे, आणि भागिले नेट सेल्स कन्सिडरेशन. हा फॉर्म्युलाच वापरून आपल्याला एक्झम्पशनची अमाऊंट, डिडक्शनची अमाऊंट कॅल्क्युलेट करावी लागते. ओके, मग आता इथं नवीन एक शब्द आला आहे, नेट सेल्स कन्सिडरेशन. म्हणजे काय? तर नेट सेल्स कन्सिडरेशन कसं कॅल्क्युलेट केलं जातं? आपण असेट समजा 40 लाखाला विकली तर त्याला आपण सेल्स कन्सिडरेशन असं म्हणतो. त्याला काय म्हणतो? सेल्स कन्सिडरेशन. आणि ही असेट विकण्याचा खर्च समजा 1 लाख आला तर त्याला आपण म्हणतो एक्सपेन्सेस ऑन ट्रान्सफर किंवा ट्रान्सफर एक्सपेन्सेस. मग असेट विकून 40 लाख मिळाले होते, त्यातून 1 लाख खर्च झाला, म्हणजे नेट रक्कम किती मिळाली आपल्याला? 40 लाख वजा 1 लाख म्हणजे मिळाली 39 लाख. त्याला म्हणतात नेट सेल्स कन्सिडरेशन. त्यामुळे आता हे जे एक्झाम्पल्स आहेत यामध्ये आपल्याला सेल्स घेतल्यानंतर त्यातून लगेच एक्सपेन्सेस ऑफ ट्रान्सफर वजा करून आपल्याला हे नेट सेल्स कन्सिडरेशन कॅल्क्युलेट करावं लागणार, कारण की आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये नेट सेल्स कन्सिडरेशनची अमाऊंट ही लागते. त्यामुळं सेल्स घेतलं की लगेच त्यातनं त्याचा खर्च वजा करून आपल्याला हे नेट सेल्स कन्सिडरेशन हे कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे जनरली आपल्याला हाच फॉर्म्युला वापरावा लागतो आणि मगच आपल्याला
एक्झम्पशनची अमाऊंट ही मिळते. ओके, दिस इज द फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग द एक्झम्पशन फ्रॉम दिस पर्टिक्युलर सेक्शन. Okay, now this is the theoretical part. Now let's start with the example. This is first example on this section. Overall it is a 10th example. Read the example carefully. Sanjay had purchased a jewelry in 2010-11 for rupees 5 lakh. ओके, पहिल्या वाक्यात सांगितले संजय नावाचा व्यक्ती आहे, त्यानं काय खरेदी केलेलं तर ज्वेलरी म्हणजे सोने. ओके, सोन्याची ज्वेलरी खरेदी केली असेल, चांदीची ज्वेलरी खरेदी केली असेल. कधी खरेदी केलेली 2010-11 साली. हे झालं इयर ऑफ परचेस. 10-11 आहे बघा, टेबलमध्ये 10-11चा आपल्याला इंडेक्स दिलेला आहे. 10-11चा इंडेक्स किती आहे तर तो आहे 167. ओके, आणि ज्वेलरी किती रुपयाला खरेदी केलेली 5 लाखाला. मग 5 लाखाला असेट खरेदी केली. ओके, आपल्याला ही अमाऊंट कॅल्क्युलेशनच्या वेळेला लागते. ही आपली कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन आहे, 5 लाखाला खरेदी केलेली. त्याच्यानंतर ऑन 18th of August 2013 ही इन्कर्ड इम्प्रूव्हमेंट एक्सपेंडिचर ऑन सच ज्वेलरी बाय ॲडिंग डायमंड टू इट. ही जी तारीख आहे 18 ऑगस्ट 2013. आता 18 ऑगस्ट 2013 म्हणजे वर्ष झालं 13-14. 13-14चा इंडेक्स किती दिला आहे तो 220 आहे. 13-14 साली काही इम्प्रूव्हमेंटसाठी खर्च केला, ज्वेलरीच्या इम्प्रूव्हमेंटसाठी. काय इम्प्रूव्हमेंट केलं तर त्या ज्वेलरीमध्ये डायमंड ॲड केले. ओके, हिरे त्यामध्ये ॲड केले. किती रुपयाचे ॲड केले तर 3 लाखाचे. त्यांनी सांगितले हा इम्प्रूव्हमेंट केला म्हणजे हा कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट आहे. किती इम्प्रूव्हमेंट केली 3 लाखाची. त्याच्यानंतर इन 2020-21 2020-21 साली, आता आपल्याला वर्ष दिलं की त्या वर्षाचं खाली इंडेक्स पण आहे बघा. 20-21चा इंडेक्स किती तर तो आहे 301. 20-21 ही ट्रान्सफर्ड सच ज्वेलरी ट्रान्सफर करणे म्हणजे विकणे, सेल करणे. ही सोल्ड द ज्वेलरी टू हिज फ्रेंड महेश फॉर रुपीज 40 लाख. ज्वेलरी किती रुपयाला विकली 40 लाखाला विकली. आसेट विकली त्याला आपण म्हणतो सेल्स कन्सिडरेशन 40 लाख रुपये. आता ज्वेलरी विकली त्यातून फायदा झाला असेल, त्या फायद्याचं काय केलं. इन 2020-21 संजय परचेस्ड अनदर रेसिडेन्शियल हाऊस प्रॉपर्टी. त्याने अजून एक रेसिडेन्शियल घर खरेदी केलं. किती रुपयाचं 25 लाखाचं. आपल्याला या सेक्शनमध्ये एक्झम्पशन मिळवण्यासाठी 2 ऑप्शन्स आहेत. पहिला ऑप्शन नवीन रेसिडेन्शियल हाऊस खरेदी करायचं किंवा दुसरा ऑप्शन कॅपिटल गेन स्कीममध्ये पैसे गुंतवायचे. यानं काय केलं आहे तर हाऊस प्रॉपर्टीमध्ये 25 लाख गुंतवले. पुढे सांगितले कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स, ते आपण 3 वर्षांचे पाहिलेत. आणि शेवटी सांगितले कॉम्प्यूट टॅक्सेबल कॅपिटल गेन फॉर असेसमेंट इयर 21-22. आपल्याला कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करायचं आहे टॅक्सेबल, पण शॉर्ट टर्म का लॉंग टर्म हे सांगितलं नाही. मग आता आपण समजून कसं घ्यायचं तर ही जी असेट आहे ज्वेलरी ही खरेदी केलेली 2010-11 आणि विकली 20-21 म्हणजे 10 वर्षानंतर विकलेली. एखादी असेट 3 वर्षापेक्षा जास्त आपल्याकडे असेल तर त्याला लॉंग टर्म असं म्हटलं जातं. 3 वर्षापेक्षा जास्त. ही असेट तर 10 वर्षापेक्षा जास्त आहे म्हणजे ऑब्विसली ही लॉंग टर्म कॅपिटल असेट आहे. बरोबर. मग आता कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करूया. टॅक्सेबल कॅपिटल गेन. पहिल्यांदा व्यक्तीचं नाव काय आहे, व्यक्तीचं नाव बघा दिले संजय. सो हिज नेम शुड बी रिटन ऑन द फर्स्ट लाईन मिस्टर संजय. आता आपल्याला टॅक्सेबल गेन कॅल्क्युलेट करायचं आहे आणि त्यांनी सांगितलं टॅक्सेबल गेन, आणि आपण आत्ताच पाहिलं की लॉंग टर्म कॅपिटल गेन आहे म्हणजे ह्याला म्हणायचं कॉम्प्युटेशन ऑफ टॅक्सेबल लॉंग टर्म कॅपिटल गेन. ओके, आणि कोणत्या वर्षासाठी विचारलं आपल्याला असेसमेंट इयर 21-22. इट शुड बी मेन्शन ऑन थर्ड लाईन फॉर असेसमेंट इयर 21-22. ओके, दीज आर द 3 points विच वी हॅव टू मेन्शन इन ईच अँड एव्हरी एक्झाम्पल. एक्झाम्पल कोणतंही असो, प्रत्येक एक्झाम्पलमध्ये हे 3 points मेन्शन करावे लागतात. पहिलं व्यक्तीचं नाव ज्याचं इन्कम आपण कॅल्क्युलेट करतोय, दुसरं म्हणजे आपण कोणतं इन्कम कॅल्क्युलेट करतोय, आणि तिसरं म्हणजे त्याचं असेसमेंट इयर. ओके, हे 3 points मेन्शन केल्यानंतर नाव वी कॅन ड्रॉ द फॉर्मॅट. ओनली 2 columns पर्टिक्युलर्स अँड अमाऊंट इन रुपीज. फक्त 2 कॉलम तयार करण्याची आवश्यकता आहे. ओके, आता कॅल्क्युलेशन कसं करायचं नेहमीप्रमाणे, फक्त एकच बदल आहे. ओके, आपण नेहमी सुरुवात करतो सेल्स कन्सिडरेशनने, तशीच करायची. बघा, आपण ही ज्वेलरी किती रुपयाला विकली, ट्रान्सफर केली म्हणजे विकली. किती रुपयाला 40 लाखाला विकली. ती अमाऊंट घेतली आउटरला 40 लाख रुपये. त्याला म्हणतो आपण सेल्स कन्सिडरेशन. असेट विकून मिळालेला मोबदला 40 लाख रुपये. आणि
सेल्स कन्सिडरेशनमधून पहिल्यांदा वजा करायचे लगेच ट्रान्सफर एक्सपेन्सेस म्हणजे सेलिंग एक्सपेन्सेस. एक्झाम्पलमध्ये कुठेही ट्रान्सफर एक्सपेन्सेस दिलेले नाही, त्यामुळे अमाऊंट घेतली नील. रेश सोडून वजाबाकी तेवढीच आली 40 लाख. त्याला नाव दिलं नेट सेल्स कन्सिडरेशन. त्याला नाव काय दिलं? नेट सेल्स कन्सिडरेशन. सुरुवातीलाच ट्रान्सफर एक्सपेन्सेस का वजा केले आपण? कारण की आपण जो काय आत्ता थेरॉटिकल पार्ट पाहिला त्याच्याप्रमाणे आपल्याला जे एक्झम्पशन मिळतं, ओके, या सेक्शन अंतर्गत 54B अंतर्गत, ते एक्झम्पशन कॅल्क्युलेट करताना आपल्याला ही नेट सेल्स कन्सिडरेशनची अमाऊंट लागते. त्यासाठी सेल्समधून पहिल्यांदा ट्रान्सफर एक्सपेन्सेस वजा करायचे, जेणेकरून आपल्याला नेट सेल्स कन्सिडरेशन मिळेल. ओके, दिस इज द फर्स्ट पार्ट. आता नेट सेल्स कन्सिडरेशन मिळालं की त्यातून दोन अमाऊंट वजा करायच्या. एक म्हणजे नेहमीप्रमाणे इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन म्हणजे कॉस्ट ऑफ परचेस. आपण ही असेट किती रुपयाला खरेदी केलेली, ती जी खरेदी किंमत आहे त्याचं इंडेक्सिंग करायचं. खरेदी किंमत, मग बघा ही असेट परचेस केलेली 2010 साली आणि किती रुपयाला खरेदी केलेली? 5 लाखाला. म्हणजे 5 लाख हे कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन आहे. बघा ब्रॅकेटमध्ये लिहिलं 5 लाख. आता 5 लाख हे कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन आहे, आपल्याला त्याचं इंडेक्सिंग करायचं आहे. इंडेक्सिंग कसं करायचं? 5 लाख अमाऊंट ही कोणत्या वर्षाची? 10 मग 10 इंडेक्स बघा किती आहे टेबलमध्ये? तो आहे 167, म्हणून डिवायडेड बाय 167. काय करायचं? पहिल्यांदा अमाऊंट घ्यायची, ॲक्विजिशन कॉस्ट ती 5 लाख दिली, भागिले त्या वर्षाचे इंडेक्स, ज्या वर्षी खरेदी केली इंडेक्स त्या वर्षाचा 167, आणि गुणिले चालू वर्षाचा इंडेक्स करंट इयरचा. करंट इयरचा इंडेक्स किती दिला आपल्याला? तर 301 दिला आहे, तो घेतला पुढं 301. ओके, गुणाकार किती आला? 9,01,198. म्हणजे काय? जे आपण असेट ही 5 लाखाला खरेदी केलेली त्या 5 लाखाची सध्याची किंमत आहे 9,01,198. ओके, दिस इज द indexed cost of acquisition. This is first point. Then second point is indexed cost of improvement. जर आपण त्या असेटच्या इम्प्रूव्हमेंटसाठी काय खर्च केला असेल तर त्याचं सुद्धा इंडेक्सिंग करायचं. मग इम्प्रूव्हमेंटचा खर्च बघा, इम्प्रूव्हमेंटचा एक्सपेंडिचर केलेला 3 लाख रुपये, म्हणून अमाऊंट घेतली पहिल्यांदा 3 लाख. ओके, हा 3 लाख खर्च कधी केलेला होता? तर 18 ऑगस्ट 2013 म्हणजे 13-14 साली. बघा टेबलमध्ये 13-14चा इंडेक्स किती आहे? तो आहे 220, म्हणून त्याला डिवाइड केलं 220. जेवढा खर्च झाला आहे तो घेतला, भागिले त्या वर्षाचा इंडेक्स आणि गुणिले चालू वर्षाचा इंडेक्स. चालू वर्षाचा इंडेक्स आहे 301, गुणाकार केला, गुणाकार किती आला? तो आला 4,10,455. ओके, मग 3 लाख रुपये ह्या 4,10,000चा अर्थ काय? जे आपण 3 लाख रुपये इम्प्रूव्हमेंटसाठी खर्च केलेले त्याची आत्ताची किंमत 4,10,455 एवढी आहे. ओके, दिस इज द इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट. आता फायनल अमाऊंट फक्त कॅपिटल गेन शोधायचा. आपण असेट विकून नेट रक्कम 40 लाख मिळाली आणि ती असेट आहे मुळात कितीची? फक्त हे 9 लाख आणि हे 4 लाख, म्हणजे जवळपास 13-1 लाखाची असेट आहे. 13 लाखाची असेट आपण 40 लाखाला विकली, म्हणजे जादा किंमत मिळाली. फायदा आहे, त्याला म्हणायचं लॉंग टर्म कॅपिटल गेन. फायदा कॅल्क्युलेट कसा करायचा? तर नेट सेल्स कन्सिडरेशनमधून ह्या दोन्ही अमाऊंट 9,01,198 आणि 4,10,455 ह्या दोन्ही अमाऊंट ह्या लेस करायच्या. रेश सोडून वजाबाकी खाली आली ती किती? 26,88,347. त्याला नाव दिलं लॉंग टर्म कॅपिटल गेन. म्हणजे ही जी असेट आहे गोल्ड विकून एवढा आपल्याला फायदा झाला आहे किती? 26,88,347. हा फायदा आहे. ओके, आता हा जो झालेला फायदा आहे यातून आपल्याला काय एक्झम्पशन मिळू शकतं. ओके, त्यासाठी सेक्शन काय? म्हणून एक जागा सोडून लेस एक्झम्पशन अंडर सेक्शन 54F. ते एक्झम्पशन कशाचं मिळू शकतं? तर नवीन हाऊस प्रॉपर्टी खरेदी केल्याचं. बघा, या व्यक्तीनं नवीन घर खरेदी केले कितीचं? 25 लाखाचं घर खरेदी केले. मग आता त्याचं त्याला एक्झम्पशन मिळेल, म्हणून एक्झम्पशनमध्ये लिहिलं एक आकडा, न्यू रेसिडेन्शियल हाऊस परचेस्ड. आता एक्झम्पशन किती मिळतं? तर त्याच्यासाठी आपण मगाशीच फॉर्म्युला पाहिलेला आहे. हा फॉर्म्युला त्यासाठी वापरायचा. आपण नवीन असेटमध्ये किती इन्व्हेस्ट केले गुणिले कॅपिटल गेन आणि भागिले नेट सेल्स कन्सिडरेशन. हा फॉर्म्युला वापरायचा. नवीन असेटमध्ये इन्व्हेस्ट किती केले बघा. मग एक्झाम्पलमध्ये सांगितले नवीन असेट खरेदी करण्यासाठी किती गुंतवलेत आपण? 25 लाख रुपये, म्हणून इन्व्हेस्टमेंट इन न्यू असेट
गुणिले कॅपिटल गेन आणि भागिले नेट सेल्स कन्सिडरेशन. तोच फॉर्म्युला लिहिला. किमती भरल्या फक्त. इन्व्हेस्टमेंट इन न्यू असेट किती आहे? 25 लाख. बरोबर. गुणिले कॅपिटल गेननं गुणाकार करा. कॅपिटल गेन किती आहे? 26,88,347 आणि भागिले नेट सेल्स कन्सिडरेशन जे आपण मगाशीच कॅल्क्युलेट केले ते किती आहे? 40 लाख रुपये भागिले 40 लाख गुणाकाराला 16,80,217. म्हणजे आपण नवीन ॲसेटमध्ये 25 लाख इन्व्हेस्ट केले होते, मात्र एक्झम्पशन किती मिळणार आहे? 16,80,217 एवढं. ओके. हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युलानं एक्झम्पशनची अमाऊंट कॅल्क्युलेट केली जाते. मग आता टॅक्सेबल गेन राहील किती बघा. आपला प्रॉफिट होता 26,88,347. त्यामधून एवढी अमाऊंट एक्झम झाली, माफ झाली. 26 लाखापैकी 16 लाख माफ झाले. त्यामुळे टॅक्सेबल रक्कम राहिली किती? 10,08,130. ओके. एवढी रक्कम शिल्लक राहिली त्याला म्हटलं जातं टॅक्सेबल लॉंग टर्म कॅपिटल गेन. ओके. सर्व लॉंग टर्म कॅपिटल गेनचं काही एक्झम्पशन मिळालं नाही, त्यापैकी काही रकमेचंच एक्झम्पशन मिळालं. त्यामुळे जी शिल्लक रक्कम राहते त्याला टॅक्सेबल लॉंग टर्म कॅपिटल गेन असं म्हटलं जातं. ओके. सो दिस इज हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट द एक्झम्पशन अंडर सेक्शन 54F अँड कॅन कॅल्क्युलेट द टॅक्सेबल लॉंग टर्म कॅपिटल गेन. This is first example. Now the second and last example on this particular section and today's lecture. This is example number 11. Read the example carefully. Mr. Sandeep has sold following asset during the year 2020-21. 2020-21 या साली ही पुढे दिलेली असेट ही विकलेली आहे. कोणत्या वर्षी विकली? 2021. बघा टेबलमध्ये त्या वर्षाचा इंडेक्स दिला आहे. 2021चा इंडेक्स किती आहे? तर तो आहे 301. आता टेबल काय सांगितलं आहे? कोणती असेट आहे? असेटचं नाव आहे लँड. ओके. ही आपण कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन म्हणजे किती रुपयाला खरेदी केलेली? 10 लाखाला. कधी खरेदी केलेली? वर्ष आहे 2001-2. 1-2 वर्ष आलं की त्याचा इंडेक्स असतो. बघा 1-2चा इंडेक्स किती आहे? तर तो 100 आहे. आणि ही असेट सेल कितीला केली? सेल केली 80 लाखाला. त्याला आपण सेल्स कन्सिडरेशन असं म्हणतो. किती? 80 लाख. मग 10 लाखाची असेट खरेदी केलेली ते आत्ता 80 लाखाला विकले. ओके. पुढं काय सांगितलं आहे? इन 2005-6 ही इन्कर्ड इम्प्रूव्हमेंट एक्सपेंडिचर ऑफ ₹2 लाख. 2005-6 साली इम्प्रूव्हमेंटचा खर्च किती केला? 2 लाख रुपये. मग 5-6 साल आहे. मग 5-6 सालाचे इंडेक्स बघा किती आहे? इंडेक्स आहे 117. 2005-6चा इंडेक्स किती? तर तो आहे 117. ओके. आणि किती खर्च केलेला? 2 लाख रुपये. म्हणजे हा झाला इम्प्रूव्हमेंटचा खर्च, कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट. पुढे ट्रान्सफर एक्सपेन्सेस इन्कर्ड ₹1 लाख. असेट विकण्याचा खर्च 1 लाख आहे. आता आपण या सेक्शनप्रमाणे या 54F प्रमाणे आपल्याला पहिल्यांदा नेट सेल्स कन्सिडरेशन कॅल्क्युलेट करावं लागतं. त्यासाठी सेल्समधून खर्च वजा केला की आपल्याला नेट सेल्स कन्सिडरेशन मिळतं. ओके. पुढं काय सांगितलं बघा. ऑन 31 मार्च 2021 31 मार्च 2021ला ही हॅज परचेस्ड अ रेसिडेन्शियल हाऊस ऑफ ₹30 लाख फॉर सेल्फ ऑक्युपेशन. त्यानं 30 लाखाचं नवीन घर खरेदी केलं. ओके. इन्व्हेस्टमेंट नवीन घरामध्ये 30 लाखाची केली. कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्सेस वेअर. ते तिन्ही इंडेक्सेस वाचून झाले. आणि शेवटी विचारले कॉम्प्यूट टॅक्सेबल कॅपिटल गेन फॉर असेसमेंट इयर 21-22. आपल्याला टॅक्सेबल गेन कॅल्क्युलेट करायचं आहे. शॉर्ट टर्म का लाँग टर्म माहीत नाही. मग आपण हे समजून कसं घ्यायचं? हा शॉर्ट टर्म आहे का लाँग टर्म आहे? तर एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे असेट वॉज परचेस्ड इन द इयर 2001-2 अँड इट इज सोल्ड इन द इयर 2020-21. इट मीन्स धिस असेट इज सोल्ड आफ्टर 20 इयर्स. 20 वर्षांना असेट विकलेली आहे. 3 वर्षापेक्षा जास्त जुनी असेट असेल, 3 इयर्स प्लस असेल तर ती लाँग टर्म होते. ही तर असेट 20 वर्ष आपल्याकडे, म्हणजे ही लाँग टर्म कॅपिटल असेट आहे. आणि याचा जो गेन असतो त्याला आपण लाँग टर्म कॅपिटल गेन असं म्हणतो. ओके. सो नाव लेट स्टार्ट विथ द कॅल्क्युलेशन. व्यक्तीचं नाव काय? मिस्टर संदीप. फर्स्ट हिज नेम शुड बी रिटन मिस्टर संदीप. त्यानंतर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? टॅक्सेबल लाँग टर्म कॅपिटल गेन. ऑन द सेकंड लाईन कॉम्प्युटेशन ऑफ लाँग टर्म गेन म्हणा किंवा कॉम्प्युटेशन ऑफ टॅक्सेबल लाँग टर्म गेन. आणि कोणत्या वर्षासाठी? असेसमेंट इयर 21-22. ओके. दीज 3 पॉईंट्स वी हॅव टू मेन्शन बिफोर स्टार्टिंग टू कॅल्क्युलेट द टॅक्सेबल कॅपिटल गेन. After mentioning these 3 points, now we have to draw the format in which there are 2 columns. First one is particulars and second one is amount in rupees. These 2 columns we have to prepare.
Now, after drawing these two columns, now we can start with the actual calculation. आपण यामध्ये काय कॅल्क्युलेट करतोय तर जी प्रॉपर्टी जी असेट विकलेली आहे ती विकून किती फायदा झाला आहे म्हणून त्यासाठी सुरुवात करायची. आपण असेट किती रुपयाला विकली म्हणून आपण सुरुवात करतो नेहमी सेल्स कन्सिडरेशनने. बघा एक्झाम्पलमध्ये सांगितले असेट किती रुपयाला सेल केली आहे तर सेल केली 80 लाखाला. ती अमाऊंट घेतली अमाऊंट कॉलममध्ये 80 लाख. दिस इज द अमाऊंट ऑफ सेल्स कन्सिडरेशन. आता असेट 80 लाखाला विकली त्यातून असेट विकण्याचा खर्च वजा करायचा. एक्झाम्पलमध्ये बघा सांगितलं आहे ट्रान्सफर एक्सपेन्सेस किती तर 1 लाख रुपये. असेट विकण्याचा खर्च 1 लाख म्हणजे 80 लाखाला असेट विकली 1 लाख खर्च झाला म्हणजे रक्कम राहिली किती रे सोडून वजाबाकी खाली 79 लाख. त्याला नाव द्यायचं नेट सेल्स कन्सिडरेशन. आणि ही जे नेट सेल्स कन्सिडरेशन ही कन्सेप्ट आहे याचा वापर आपल्याला पुढे एक्झम्पशन मिळताना ही नेट सेल्स कन्सिडरेशनची अमाऊंट लागते. ओके असेट 80 लाखाला विकली विकण्याचा खर्च 1 लाख म्हणजे नेट सेल्स कन्सिडरेशन राहिलं 79 लाख. ओके त्याच्यानंतर नेट सेल्स कन्सिडरेशन नंतर प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी त्यातून 2 अमाऊंट आपण लेस करतो. एक इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन म्हणजे कॉस्ट ऑफ परचेस. आपण ही असेट किती रुपयाला खरेदी केलेली ती जी खरेदी किंमत आहे त्याचं इंडेक्सिंग करायचं. मग बघा एक्झाम्पलमध्ये दिले कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन असेट किती रुपयाला खरेदी केलेली 10 लॅक्स 10 लाखाला म्हणून बघा ब्रॅकेटमध्ये लिहिलं 10 लाख. आता ही 10 लाख अमाऊंट इयर ऑफ ॲक्विजिशन ही 10 लाख रुपये अमाऊंट कधीची आहे 2001-2. आपण ही असेट 2001-2ला खरेदी केलेली. मग 1-2चं इंडेक्स किती आहे बघा तर तो आहे 100 म्हणून डिवायडेड बाय 100. अमाऊंट खरेदी रक्कम घेतली आणि भागिले त्या वर्षाचा इंडेक्स ज्या वर्षी असेट खरेदी केली त्या वर्षाचा इंडेक्स आणि गुणिले चालू वर्षाचा इंडेक्स. करंट इयरचा इंडेक्स बघा किती आहे तर तो आहे 301 म्हणून गुणिले घेतलं 301. चालू वर्षाच्या इंडेक्सनं गुणलं मल्टिप्लाय केलं की आपल्याला त्या रकमेची सध्याची किंमत कळते चालू वर्षाची किंमत कळते. ह्याचा अर्थ काय जे 10 लाख रुपयाला असेट खरेदी केली होती त्या 10 लाखाची सध्याची किंमत आहे 30,10,000 रुपये. ओके दिस इज हाऊ वी कॅल्क्युलेट द इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन कॅल्क्युलेट करताना फक्त एवढंच करायचं असतं खरेदी किंमत जी दिलेली असते भागिले डिवायडेड बाय त्या वर्षाचा इंडेक्स ज्या वर्षी असेट खरेदी केली त्या वर्षाचा इंडेक्स आणि गुणिले चालू वर्षाची किंमत शोधण्यासाठी चालू वर्षाचा इंडेक्सनं मल्टिप्लाय करायचं. त्याची किंमत किती आली तर 30,10,000. दिस इज फर्स्ट पॉईंट इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. त्यानंतर सेकंड आपण घेतो इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट. असेटच्या इम्प्रूव्हमेंटसाठी जर काय खर्च केला असेल तर त्याचं पण इंडेक्सिंग करायचं. मग इम्प्रूव्हमेंटचा खर्च काय आहे बघा इम्प्रूव्हमेंटचं एक्सपेंडिचर आहे 2 लाख रुपये. 2 लाख खर्च केला आहे ब्रॅकेटमध्ये अमाऊंट घेतली 2 लाख. अमाऊंट किती स्पेंड केली खर्च केले ती घ्यायची त्याला भागिले त्या वर्षाचा इंडेक्स. मग आपण इम्प्रूव्हमेंट जी केलेली आहे 2 लाख ती कधी केली 2005-6 साली. मग 5-6चा इंडेक्स बघायचा तो किती आहे 117 म्हणून डिवायडेड बाय 117. अमाऊंट घेतली त्याला भागिले त्या वर्षाचा इंडेक्स आणि गुणिले चालू वर्षाचा इंडेक्स आहे 301. गुणाकार केला अमाऊंट कॉलममध्ये लिहिला 5,14,530. ओके याचा अर्थ काय आपण असेटच्या इम्प्रूव्हमेंटसाठी जे 2 लाख खर्च केले होते त्या 2 लाखाची सध्याची किंमत आहे 5,14,530 रुपये. ओके सो दिस इज हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट द इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट. आता आपण ह्या ज्या 2 अमाऊंट घेतलेल्या आहेत याचा अर्थ काय पहिली अमाऊंट आहे कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन ती 30,10,000 आहे आणि इम्प्रूव्हमेंटचा खर्च 5 लाख आहे. असे एकूण मिळून ही असेट आहे 35 ते 36 लाखाची. 35-36 लाखाची असेट आपण विकले कितीला 79 लाखाला म्हणजे जादा रक्कम मिळाली म्हणजे फायदा आहे. त्यामुळे तो असतो लॉंग टर्म कॅपिटल गेन. हा लॉंग टर्म कॅपिटल गेन कॅल्क्युलेट कसा करायचा नेट सेल्स कन्सिडरेशन 79 लाख आहे त्यातून ह्या 2 अमाऊंट लेस करायच्या 30,10,000 लेस करायचे आणि 5,14,530 लेस करायचे. रे सोडून वजाबाकी खाली किती आली 43,75,470. त्याला नाव दिलं लॉंग टर्म कॅपिटल गेन. ओके नेट सेल्स कन्सिडरेशनमधून ह्या दोन्ही अमाऊंट लेस केल्या की वजाबाकी आली किती आली 43,75,470. त्याला आपण नाव दिले लॉंग टर्म कॅपिटल गेन. ओके ही असेट विकून हा एवढा फायदा झालेला आहे. असेट कोणती होती तर एक्झाम्पलमध्ये सांगितलेलं असेट आहे लँड. जमीन विकून एवढा फायदा झाला किती जवळपास 43,75,470. आता हा जो फायदा झालेला आहे यातून एक्झम्पशन मिळू शकतं
आणि त्यासाठी सेक्शन कोणता आहे म्हणून एक ओळ जागा सोडून दिलं, लेस एक्झम्पशन अंडर सेक्शन 54F. हा सेक्शन काय सांगतो की जर कॅपिटल गेनमधून एक्झम्पशन मिळवायचं असेल तर दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय, नवीन रेसिडेन्शियल हाऊसमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, खरेदी करा किंवा कन्स्ट्रक्ट करा, हा एक पर्याय. किंवा दुसरा पर्याय, तेच पैसे, तो फायदा जो झालेला आहे तो कॅपिटल गेनमध्ये गुंतवा. हे दोन अल्टरनेटिव्ह दिलेले आहेत. आता या दोन अल्टरनेटिव्हपैकी या व्यक्तीने काय पर्याय निवडला बघा. ऑन 31st March 2021 he has purchased a residential house of rupees 30 लाख फॉर सेल्फ ऑक्युपेशन. त्या व्यक्तीनं 30 लाखाचं घर स्वतःच्या राहण्यासाठी खरेदी केलं. म्हणजे हा त्याने पर्याय निवडला की नवीन रेसिडेन्शियल हाऊस त्यानं परचेस केलं आहे. किती रुपयाचं? 30 लाखाचं. मग त्याच्याबद्दल त्याला एक्झम्पशन मिळेल म्हणून एक आकडा लिहिला, न्यू रेसिडेन्शियल हाऊस परचेस्ड. आता 30 लाखाचं घर आहे पण एक्झम्पशन किती मिळतं तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे इन्व्हेस्टमेंट इन न्यू असेट. आपण नवीन ॲसेटमध्ये किती इन्व्हेस्ट केले, नवीन ॲसेट खरेदी करायला. आत्ताच पाहिलं की नवीन ॲसेट खरेदी करायला 30 लाख रुपये गुंतवलेत. एक्झाम्पलमध्ये सांगितले बघा, 30 लाख रुपये इन्व्हेस्ट केले नवीन घर खरेदी करण्यासाठी. तीच अमाऊंट घेतली तर 30 लाख. ओके, गुणिले कॅपिटल गेन. ओके, कॅपिटल गेन किती झाला होता आपल्याला? 43,75,470. तो त्याला गुणिले केलं 43,75,470 आणि फॉर्म्युलाप्रमाणे डिवाइड करायचं, डिवायडेड बाय नेट सेल्स कन्सिडरेशन. बघा, नेट सेल्स कन्सिडरेशन आपण किती कॅल्क्युलेट केले? 79 लाख रुपये. त्याने त्याला डिवाइड केलं 79 लाख. ओके, फॉर्म्युला काय आहे तर फॉर्म्युला सांगितलेला आहे की एक्झम्पशन किती मिळतं, जेवढे आपण इन्व्हेस्ट अमाऊंट केली नवीन ॲसेटमध्ये, आपण 30 लाख इन्व्हेस्ट केले, त्याला गुणिले कॅपिटल गेन. आपला कॅपिटल गेन 43,75,470 आहे आणि भागिले नेट सेल्स कन्सिडरेशन. नेट सेल्स कन्सिडरेशन 79 लाख आहे. त्याने त्याला डिवाइड केलं, गुणाकार बाहेर घेतला, तो आला किती? 16,61,570 रुपये. एवढ्याचं एक्झम्पशन मिळेल. म्हणजे नवीन ॲसेटमध्ये 30 लाख जरी गुंतवले असले तरी मात्र एक्झम्पशन किती मिळालं? फक्त 16,61,570. जेवढे इन्व्हेस्ट केले तेवढे सर्व रकमेचं एक्झम्पशन मिळालं नाही, मिळत नाही. हा फॉर्म्युला वापरला जातो आणि ह्या फॉर्म्युलाप्रमाणे जेवढा आन्सर येईल तेवढ्याचंच एक्झम्पशन हे त्या व्यक्तीला मिळतं. त्याप्रमाणे एक्झम्पशन किती मिळालं? 16,61,570. या व्यक्तीला फायदा झाला होता किती तर फायदा होता 43,75,470. 43,75,000 फायदा होता. त्यातून एक्झम्पशन मिळालं फक्त 16,61,000. तेवढं वजा करा आणि रेश सोडून वजाबाकी खाली, वजाबाकी खाली किती आली? 27,13,900. एवढा फायदा अजून शिल्लक आहे. त्या फायद्याला म्हणायचं टॅक्सेबल लॉंग टर्म कॅपिटल गेन. ओके, एक जमीन विकून फायदा 43,75,470 झालेला होता. त्या फायद्यातून एक्झम्पशन मिळवण्यासाठी या व्यक्तीनं नियमाप्रमाणे इन्व्हेस्टमेंट केली, परंतु इन्व्हेस्टमेंट 30 लाखच केली आणि फॉर्म्युलाप्रमाणे एक्झम्पशन मिळालं फक्त 16,61,570. त्यामुळे जो शिल्लक फायदा आहे किती? 27,13,900. तेवढा फायदा हा टॅक्सेबल राहिला. फायदा तो शिल्लक आहे त्यामुळे तेवढी रक्कम ही टॅक्सेबल असते. ओके, सर्वच्या सर्व जर त्यापेक्षा जादा पैसे इन्व्हेस्ट केले असते तर कदाचित जादा लॉंग टर्म कॅपिटल गेन एक्झम्प्ट झाला असता. पण इथं मात्र 16,61,000च माफ झाले आणि टॅक्सेबल राहिलेली रक्कम सर्व किती? 27,13,900. ओके, सो दिस इज हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट द एक्झम्पशन अंडर सेक्शन 54F. या प्रकारे सेक्शन 54F प्रमाणेच एक्झम्पशनची अमाऊंट ही कॅल्क्युलेट केली जाते. पाठीमागच्या लेक्चरमध्ये जे आपण एक्झाम्पल पाहिले त्यामध्ये जेवढे आपण इन्व्हेस्टमेंट करतो तेवढ्या सर्व रकमेचं आपल्याला एक्झम्पशन मिळत होतं. मात्र हा जो काही सेक्शन आहे सेक्शन 54F, अकॉर्डिंग टू धिस सेक्शन an individual gets the exemption by using the formula. हा जो फॉर्म्युला आपण आत्ता पाहिला त्या फॉर्म्युल्याप्रमाणेच एक्झम्पशनची अमाऊंट ही कॅल्क्युलेट केली जाते. ओके, दिस इज ऑल अबाउट सेक्शन 54F. आणि हा सेक्शन कशासाठी आहे तर कॅपिटल गेन ऑन ट्रान्सफर ऑफ कॅपिटल असेट अदर दॅन रेसिडेन्शियल हाऊस. रेसिडेन्शियल हाऊस सोडून इतर कोणतीही असेट विकून आपल्याला फायदा झाला, कॅपिटल गेन झाला, तर त्यातून एक्झम्पशन मिळवण्यासाठीचा हा सेक्शन आहे सेक्शन 54F. त्याप्रमाणेचे आपण नियम काय ते पाहिले आणि त्याच्यावरती 2 एक्झाम्पल्स आपण पाहिलेले आहेत. आणि हा जो टॅक्सेबल कॅपिटल गेन कसा कॅल्क्युलेट केला जातो ते कॅल्क्युलेट करण्यापूर्वी एक्झम्पशनची रक्कम
एक्झम्पशन अंडर सेक्शन 54F कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं याचे आपण हे 2 एक्झाम्पल्स हे पाहिलेले आहेत. ओके, दीज आर द 2 एक्झाम्पल्स ऑन दिस सेक्शन. You should write down these 2 examples and solution in your notebook. In the next lecture, we will see the last 2 examples on this particular topic. Okay, so that's it with this particular lecture. Here I will stop. Thank you very much.